त्यानंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आपण पाहतात न्यूज पुढे. 21 फेब्रुवारी रोजी धुळे बस स्थानकावर चोरी केल्याच्या संशयावरून एका महिलेस अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस नेत्यातील निर्दयी प्रकरणाचे खंडन सध्या सोशल मीडियाद्वारे सुरू आहे. या पोलिसी गुन्ह्यावर त्वरित निर्माणाची कारवाई करावी अशी मागणी देखील वाढू लागली आहे. दिवस 21 फेब्रुवारीचा शहर धुळे येथील बस स्थानकावर एक महिला पाकिटमार करीत असल्याच्या संशयानं पोलीस दादांनी पोलिसी वेशात असलेल्या गुंडाचे दर्शन बघ्यांना घडून दिले. सर्वांसमोर सर्रासपणे तिला घसरून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सर्वांनी बघितला. काहींनी आपल्या मोबाईलमध्ये हे चलचित्र कैद देखील केले. एका महिलेस अमानुष मारहाण करून तिचे बिभत्स प्रदर्शन खुलेआम घडताना बघ्यांना लाजही वाटल्या नाही. शर्मेनं कुणाची मान देखील खाली झाली नाही. पोलीस दादांच्या कारवाईला आड येण्याचे कुणी धाडसही दाखवले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज ही चित्रफीत सर्रास फिरत आहे आणि या घटनेचे खंडन करीत आहे. महिलेस पकडण्यासाठी महिला पोलीसच हवी ही साधी बाब या पोलीस दादांना समजली नाही. कायदा हातात आहे म्हणून कायद्याचे रक्षकच जेव्हा कायद्याचे उल्लंघन करतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई देखील अपेक्षितच. सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या या प्रकाराला न्याय देखील सोशल मीडियाच मिळवून देणार यात ते मात्र शंका